तर दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस 1 ऑगस्ट पासून आठवड्यातील 6 दिवस धावेल। एक्सप्रेसचे 2 थांबे वाढवण्यात आले। भुसावळच्या डीआरएम कडून एक्स वरती पोस्ट करत ही माहिती देण्यात आली। तर या संदर्भात काय पोस्ट करण्यात आले ते आपण पाहतो आहोत। उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे। दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस 1 ऑगस्ट पासून आठवड्यातील 6 दिवस धावेल। फक्त शुक्रवारी एक्सप्रेस धावणार नाही। 19:00 भुसावळ दादर खानदेश एक्सप्रेस आणि 19:003 दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस 6 दिवस धावेल। दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेसचे राज्यातील 2 थांबे वाढवण्यात आलेले आहेत। भोईसर आणि ढाणू रोड या स्टेशनवर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत। तर मेधा कुलकर्णींनी फुलेवाड्यात जाणून बुजून वटपौर्णिमा साजरी केल्याचं मंगेश ससानेंनी म्हटलं। कुलकर्णींनी अशा प्रकारचं कर्मकांड करण्याचं काम केल्याचं मंगेश ससानेंनी म्हटलं। महात्मा फुले सावित्रीबाईंच्या विचाराच्या विरोधात या वडाच्या झाडाला हे दोऱ्याचे फेरे मारून ह्या मेघा कुलकर्णींनी काय साध्य केलं? तुम्हाला कोथरूडमध्ये तिथं वडाची झाडं नव्हती का? का इथं जो आम्हाला आमचं हे ऊर्जास्थळ आहे, आम्हाला महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी सांगितलंय बहुजनांना की बहुजन ह्या अंधश्रद्धांच्या कर्मकांडांच्या आहारी चाललेत आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्याची बर्बादी होतीये। ते करू नका, तुम्ही शिक्षणाची कास धरा। पण हे सगळं मुद्दाहून काहीतरी मोठं षडयंत्र आहे। तर चंद्रपुरात उद्या होणारी पालिकेची आमसभा रद्द करण्यात आली। आमसभा रद्द होता जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा संताप पाहायला मिळतो। संतप्त भाजप नगरसेवकांचा मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आहे। महापौर संगीता खांडेकरांवरही भाजप नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होऊ नये म्हणून आमसभा रद्द केल्याचा आरोप आहे। तर चंद्रपूरमध्ये उद्या होणारी पालिकेची आमसभा रद्द करण्यात आली आहे। जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केले। चंद्रपुरात उद्या होणारी आमसभा रद्द होता जोरगेवार गटानं नगरसेवकांनी संताप जो आहे तो व्यक्त केला। तर चंद्रपूर शहरामध्ये मुसळधार पावसानं अनेक रस्ते जलमय झालेत। वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवरती वाहतुकीची कोंडी झाली। महत्त्वाच्या चौक असलेल्या कस्तुरबा चौकामध्ये सखल भागात पाणी साचल्यानं पायी चालणारे नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली। सही जगह रुकेंगे। तर जळगावच्या पाचोऱ्यामध्ये दारूबंदीसाठी कुरुंगी या येथील महिलांनी एल्गार केलाय। अवैध गावठी देशी दारू विक्री तातडीनं बंद करण्याची मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास 8 जुलैला महिलांचा उपोषणाचा इशारा आहे।